सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचा जो काही कट ऑफ आहे तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागलेला आहे. आता बघा, मुंबईच्या व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यांचा कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की या ठिकाणी सगळ्यात मेन मुंबई आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मुंबईचा जो काही ग्राउंड आहे तर त्याचा कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी, पुरुष महिलांसाठी किती लागणार आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सर्वसाधारण, तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांचं, आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांना कळणार आहे आणि त्या कट ऑफमधून संपूर्ण अपडेट कळणार आहे की कोणता विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतो आणि 25 मार्क 30 मार्क घेऊन तो पोलीस होऊ शकतो. तर सगळं काही डिटेलमध्ये देणार आहे. कट ऑफ अतिशय कमी मुंबईचा या ठिकाणी लागणार आहे. तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देतो. त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता समोर तुम्ही जळगाव पोलीस कॉन्स्टेबलचा कट ऑफ पाहू शकता 2024-25चा. हा कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मुंबईचा कट ऑफ सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे. त्याच्या अगोदर हा कट ऑफ तुम्ही बघून घ्या. तर हा तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवरती भेटल. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर जिल्ह्यांचा जाहीर झालेला आहे. जळगाव, धुळे, छत्रपती संभाजी महाराज नगर. डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथं तुम्हाला हा कट ऑफ पाहायला मिळून जाईल. आता मी तुम्हाला सांगतो CP मुंबईचा कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल. मुंबई पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ 2026. तर हे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बसतील त्यांची ही यादी आहे. आणि 24 मार्क घेणारा सुद्धा मुंबईला क्वालिफाईड होईल का, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी अपडेट देणार आहे. कोण पास होईल, कोण नापास. भरपूर विद्यार्थी पास झाले आणि भरपूर विद्यार्थी नापास झालेले आहेत. आता ते कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मुंबईच्या कट ऑफबद्दल. बघा, SC कास्ट, आता तुम्हाला कट ऑफ सांगतो मी. जनरल, महिला, स्पोर्टमॅन. आता SC कास्ट आहे. SC कास्टसाठी या ठिकाणी जनरल कट ऑफ 34चा लागणार आहे. जनरल कट ऑफ म्हणजे या ठिकाणी 34 मार्क ज्यांना आहे ते विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात. हा जनरल म्हणजे सर्वसाधारण कट ऑफ आहे. त्याच्यानंतर महिला 30, स्पोर्टमॅन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 28 आहे. त्याच्यानंतर समोरचं अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 25, एक सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 32. हे झालं SC कॅटेगरीचं. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जनरल 32 लागणार आहे. म्हणजे 32 मार्क जर तुम्हाला असतील आणि ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महिला 30, स्पोर्टमॅन 31, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 28, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 26, एक सर्व्हिसमॅन 28, समोरचा या ठिकाणी पोलीस पाल्य 25, त्याच्यानंतर होमगार्ड 32. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी विजय ए जनरल लागेल 36, महिलांसाठी 33, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन या ठिकाणी 32 लागेल, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 33, अर्थक्विक अफेक्टेड 28, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 26 लागणार आहे, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड 36. त्याच्यानंतर NTBची या ठिकाणी समोरची कॅटेगरी आहे. जनरल 36 लागणार आहे NTBसाठी, महिलांसाठी 30, स्पोर्टमॅन 33, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 32, अर्थक्विक अफेक्टेड 28, एक सर्व्हिसमॅन 25, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डसाठी 35. त्याच्यानंतर समोरचं NTC कॅटेगरी. NTCसाठी जनरल लागेल 36, महिलांसाठी 32, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन या ठिकाणी 32 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी जवळपास 34 आहे, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 30, एक सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डसाठी 35. त्याच्यानंतर NTDची कॅटेगरी आहे. जनरल लागेल 36. आता तुम्हाला हे बायचे, तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात. ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी एवढे मार्क घ्यायचे. जनरल लागेल NTD 36, महिलांसाठी 33, स्पोर्टमॅन 32, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 35 आहे, अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 32, एक सर्व्हिसमॅन 28, त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी 28, होमगार्डसाठी 36, त्याच्यानंतर OBC जनरल या ठिकाणी लागणारे 34, महिलांसाठी 30, स्पोर्टमॅनसाठी 28, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 30 लागल, अर्थक्विक अफेक्टेड 26, एक सर्व्हिसमॅन 26,
पोलीस पाल्य या ठिकाणी लागणारे 25 आणि होमगार्ड 34. त्याच्यानंतर ACBC जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे त्यांना आता ACBC आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. त्यांचं EWS कॅन्सल झालं आहे. त्यांच्यासाठी कट ऑफ लागेल जनरलचा 36, महिलांसाठी 32, स्पोर्टमॅन 31, प्रोजेक्ट अफेक्टेड 34, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 32, एक सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 25, त्याच्यानंतर होमगार्डसाठी 36. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी EWS साठी जनरल 30 आहे, महिलांसाठी 26. त्याच्यानंतर या ठिकाणी स्पोर्टमॅन या ठिकाणी बघू शकतात 28, प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी लागणारे 26. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन लागणारे 25, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 26, समोरचं होमगार्ड 28. त्याच्यानंतर ओपनचा लागणार आहे सगळ्यात हायेस्ट कट ऑफ. तर बघा ओपन कॅटेगरी मागच्या वर्षी 41 वरती लागला होता, यावर्षी बघू शकता त्या ठिकाणी जनरल 40, महिलांसाठी 37, स्पोर्टमॅन 35, प्रोजेक्ट अफेक्टेड 35, अर्थक्विक अफेक्टेड 33, एक सर्व्हिसमॅन 39, त्याच्यानंतर पार्ट टाईम 30, पोलीस पाल्य 34 आणि होमगार्ड 38. तर अशा पद्धतीने मुंबई शहर, मुंबईचा कट ऑफ लागणारे जे या ठिकाणी 3,500 जागांसाठी भरती सध्या सुरू आहे. आता मागच्या वर्षीपेक्षा हा कट ऑफ कमी आहे, कारण यावर्षी जागा जास्त आहे, 1000 जागा जास्त आहे आणि फॉर्म पण कमी आले. त्याच्यामुळे तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात, लेखी परीक्षा देऊ शकतात. आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी 25 मार्काने पास झालेले आहेत कट ऑफमध्ये आणि त्यांनी लेखीमध्ये चांगले मार्क घेऊन पैकीच्या पैकी मार्क घेऊन ते मागच्या वर्षी पोलीस झालेले. तर अशा पद्धतीने 25 मार्क घेणारे ग्राउंडमध्ये जर कमी मार्क मिळाले तर पेपरमध्ये जास्त मार्क घेऊन पोलीस झालेले, तेच मी तुम्हाला सांगतो. काही ठिकाणी जास्त मार्क घेऊन सुद्धा विद्यार्थी क्वालिफाईड होत नाही, जे क्वालिफाईड होतात ते अभ्यास करत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर संधी तुम्हाला भेटते तर जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण ही भरती पण या ठिकाणी 15,000 जागांसाठी होते. त्याच्यामुळं याच भरतीमध्ये तुम्हाला भरती व्हायचं आहे असं समजूनच तयारी करा. तर असं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला हा कट ऑफ मी सांगितलेला आहे. सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी हा कट ऑफ पूर्णपणे तुम्हाला जाहीर करण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे. आता हा किती जागा आहेत, त्याच्यानंतर अर्ज किती आले, त्याच्यानंतर ग्राउंड कसं झालं, सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला सांगितलेला आहे. असं नाही की सरांनी सांगितला की 35 या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड लागेल ओपनला तर 35च, याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो किंवा जास्त लागू शकतो 1-2 मार्कांनी, याच्यामध्ये जास्त फरक पडणार नाही. परंतु एवढे मार्काचाच कट ऑफ जवळपास लागेल, कारण पूर्णपणे ॲनालिसिस करून ही माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे. सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल. ज्यांचं ग्राउंड झालं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा, ज्यांचं बाकी त्यांनी पण सांगा. आणि लेखी परीक्षा मुंबईची एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला किती गुण आले, तुम्ही किती घेऊ शकतात, कुठं फॉर्म भरला, कमेंटमध्ये सांगा. आपला नंबर आहे 7248994648 वरती तुम्ही माहिती विचारू शकतात. व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे काही अडचण असल्यास. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.